एखादी आंतरराष्ट्रीय मॅच आम्हाला आयोजित करायची असते तर सगळ्यात पहिले जे माझ्या मनात जी भावना येते की हा आमच्याकरता एक उत्सव आहे. जसं दिवाळी म्हणलं की आपल्यामध्ये ती एनर्जी येते. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत करणं जेणेकरून एक चांगली मॅच आपण क्रिकेटचे जे फॅन्स आहेत त्या लोकांना कसं देऊ याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातो. याची तयारी जवळपास महिना दीड महिना पूर्वी सुरू होते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमधलं जे कोऑर्डिनेशन असतं ते होतं. अनेक विभाग सरकारी विभागांची मदत लागते या सगळ्या याच्यामध्ये. आणि जसं मी म्हणलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा राहतो की एक सेफ इव्हेंट हा व्हावा. स्टेडियमची कपॅसिटी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. कुठे 25-30 हजारची स्टेडियम्स आहेत, कुठे 1 लाखाचं स्टेडियम आहे. पण तिथे येणारे जे दर्शक आहेत त्यांना 5-6 गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीत प्रोव्हाइड केल्या तर त्यांचा त्या मॅच मधला जो आनंद आहे तो द्विगुणित होतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. सो तिकीट रेट्स पासून ते तिकीट किती सहजतेने दर्शकांपर्यंत पोहोचते, त्या लोकांना स्टेडियमला यायला किती व्यवस्थितपणे किती कमीत कमी त्यांना हिंड्रन्सेस येतील या पद्धतीत ते स्टेडियम मध्ये येत आहेत. त्यांना स्टेडियम मध्ये स्वच्छ खुर्च्या म्हणा, स्वच्छ टॉयलेट्स, पाणी पिण्याची व्यवस्था, रिझनेबल रेट्स मध्ये म्हणजे खानपानची व्यवस्था, ह्या जर सगळ्या गोष्टी झाल्या विथ सेफ्टी फॅक्टर तर मैदानावरचा चालू जो खेळ आहे ते बघण्याचा किंवा त्याचा आनंद घेण्याचा जो काही त्यांचा कन्सेप्ट आहे ते अजूनही म्हणजे ज्याला द्विगुणित होणं म्हणू शकतो की खेळही चांगला झाला आणि आम्हाला तो व्यवस्थितपणे त्या स्टेडियम मध्ये बसून बघता आला. ही जर परिस्थिती निर्माण झाली तर ती मॅच सक्सेसफुल झाली असं आम्ही मानू शकतो.